तुमच्याही नावावर लीगल नोटीस आलेली आहे का? आणि ती वाचून तुम्ही घाबरला आहात का? एक गोष्ट लक्षात ठेवा, लीगल नोटीस आली आहे म्हणजे तुम्ही केस हरलात असं अजिबात नसतं. पण तुम्ही जर लीगल नोटीसकडे इग्नोर जर केलं तर मोठी चूक होऊ शकते. हो. नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली साळवे. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नोटीस आल्याच्या नंतर तुम्ही काय केलं पाहिजे याच्याबद्दल स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन करणार आहे. तर सगळ्यात पहिले तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जराही स्किप करू नका. तुम्ही व्हिडिओ स्किप करून जर बघितला तर तुम्हाला लक्षात येणार नाही की कोणती गोष्ट करायला पाहिजे आणि कोणती गोष्ट नाही करायला पाहिजे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. तर सगळ्यात पहिले नोटीस म्हणजे काय? तर नोटीस म्हणजे अधिकृतपणे तुम्हाला दिलेली सूचना असते. म्हणजेच ॲडव्होकेटद्वारे एका दुसऱ्या व्यक्तीला पाठवलेली सूचना असते, ज्याने त्या नोटीसद्वारे तुम्हाला सांगितलं जातं की तुमच्यावर तक्रार आहे, पण ती केस कोर्टात जाण्याच्या आधी तुम्हाला तुमचं मत मांडण्याची एक संधी दिली जात आहे. त्याला म्हणतात नोटीस. लीगल नोटीस म्हणजे ही अंतिम शिक्षा नसते. लीगल नोटीस म्हणजे एक प्रकारचं तुम्हाला गेलेली संधी किंवा कम्युनिकेशन असतं. तर लीगल नोटीस ही कोणकोणत्या प्रकरणामध्ये दिली जाते? तर सगळ्यात पहिले तुम्ही पैसे कोणाचे घेतले आहेत आणि ते परत नाही केलेत. जमीन, मालमत्ता वाद, प्रॉपर्टी जमीन वाद. त्याच्यानंतर भाडेकरू व मालक वाद, घटस्फोट किंवा कौटुंबिक वाद, करार मोडणे. या सगळ्या प्रकरणांमध्ये नोटीस ही दिली जाते. अर्थातच नोटीस ही जास्त करून सिव्हिल मॅटर्समध्ये दिली जाते. आता त्यानंतरचा मुद्दा म्हणजे नोटीस आल्याच्या नंतर मग करायला काय पाहिजे? तर सगळ्यात पहिलं म्हणजे नोटीस शांतपणे नीट वाचा. नोटीस आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये त्याची तारीख आणि वेळ नीट तपासून बघा. त्याच्यानंतर तुमचा जो विश्वासू ॲडव्होकेट आहे त्याच्याकडे नोटीस घेऊन जा, त्याला दाखवा आणि त्याच्यानंतर त्याच्यावर रिप्लाय द्या. त्याच्यामध्ये जो कालावधीमध्ये तुम्हाला रिप्लाय द्यायचं सांगितलेलं आहे त्याच्या आधी रिप्लाय द्या. तुम्हाला ही लीगल नोटीस आलेली असेल तर योग्य तो सल्ला घ्या आणि कायदेशीर मार्गानेच उत्तर द्या. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा.